श्री स्वामी समर्थ। तर बघा 2 ऑक्टोबर सोमवार या दिवशी आहे पिठोरी अमावस्या। तर बघा या दिवशी मुलांच्या रक्षणासाठी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रत्येक महिलांनी पिठोरी अमावस्या हे व्रत अवश्य करावे। त्याचबरोबर बघा ज्या महिलांना संतान प्राप्ती होत नाही अशा महिलांनी देखील हे पिठोरी अमावस्याचे व्रत अवश्य करावे। हे व्रत केल्याने महिलांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते। त्याचबरोबर बघा या पिठोरी अमावस्येची कहाणी प्रत्येक महिलांनी वाचावी आणि ऐकावी। 8 पाट नगर होतं, तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता। त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे। इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासूनच त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेसच बाळंत होऊन पोर मरून जाई। असं झालं म्हणजे ब्राह्मण तशीच उपाशी जात। असे 6 वर्ष झाले। 7व्या वर्षही असंच झालं। तेव्हा सासरा रागावला आणि मेलेले पोर तिच्या ओटीत घातले आणि तिला रानात हाक लावून दिले। पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली। तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली। ती म्हणाली, बाई तू इथे कोणाची कोण, इथे येण्याचे कारण काय? आलीच तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील। तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करताच मी इथे आले आहे। झोटिंगाची बायको म्हणाली, बाई तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली। ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून। दरवर्षी मी श्रावणी अमावस्येच्या दिवशी बाळंत होते व मुलं मरून जाते। त्या दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्याचे श्राद्ध असते। माझे असं झालं म्हणजे श्राद्धास बसलेले ब्राह्मण उपाशी जात। अशी 6 बाळंतपणं माझी झाली। 7व्या खेपेला सुद्धा असंच झालं। तेव्हा मामांजींना माझा राग आला आणि ते म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे 7 वर्षे उपाशी राहिला, तर तू आता माझ्या घरातून चालती हो। असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालावून दिलं। नंतर मी इथे आले, आता जगून तरी काय करायचे आहे, असं म्हणून ती रडू लागली। तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई तू भिवू नको, घाबरू नको, अशीच थोडी पुढे जा, तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल। बेलाचं झाड लागेल, तिथे झाडावर बसून राहा। रात्री देवकन्या नागकन्या 7 अप्सरा येऊन तिथे पूजेला येतील। पूजा झाल्यानंतर खिरीपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे असं म्हणून विचारतील। असे झाल्यावर मी आहे असं म्हणून तू सांग। त्या तुला पाहतील, कोण कोटची म्हणून चौकशी करतील। तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग। ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं। तेथून उठली, पुढं गेली। तो एक बेलाचे झाड तिला पाहिलं। तेथेच उभी राहिली, इकडे तिकडे पाहू लागली। तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले। जशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली, इतक्यात रात्र झाली। तशी नागकन्या देवकन्या आणि 7 अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा तेथे आल्या। त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण असं म्हणून विचारलं। त्याबरोबर ती खाली उतरली आणि मी आहे म्हणून म्हणाली। तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं। त्यांना आश्चर्य वाटलं। तिची कोण कोटली म्हणून चौकशी केली। तिनं सर्व हकीकत सांगितली। नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली। तेव्हा अप्सरांनी ती दाखवली। पुढे त्यांना तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं। पुढे तिला हे व्रत करण्यास सांगितलं। 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं। तशी तिने विचारलं, याने काय होतं? अप्सरांनी सांगितले, हे व्रत केले म्हणजे मुलं बाळ दगावत नाहीत, सुखासमाधानानं राहतात। आणि पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली। ती आपल्या गावात आली। लोकांनी हिला पाहिलं। ब्राह्मणाला जाऊन सांगितले, भटजी तुमची सून घरी येते आहे। त्याला ते खोटं वाटलं। अर्धघटकेचं पाहू लागला। तो मुलं बाळ दृष्टीस पडू लागले। पाठीमागून सुनेला पाहिलं। तसा कुठला घरात गेला। मुठभर तांदूळ तांब्याभर पाणी आणलं। तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकले। हातपाय धुवून घरात आला। सर्व हकीकत सुनेला विचारली। तसं तिनं सारी सांगितले। पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलांबाळासहित सुखाने ती नांदू लागली। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी संपूर्ण। तर बघा ही अशी पिठोरी अमावस्येची कहाणी। ही पिठोरी अमावस्येची कहाणी प्रत्येक महिलांनी ऐकावी आणि वाचावी। पिठोरी अमावस्येची कहाणी ऐकल्यानंतरच आपले पिठोरी अमावस्येचे हे व्रत पूर्ण होत असते। म्हणूनच बघा 2 ऑक्टोबर सोमवार या दिवशी प्रत्येक महिलांनी आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि संतान प्राप्तीसाठी आपल्याला पिठोरी अमावस्येचे व्रत करायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पिठोरी अमावस्येची ही कहाणी सुद्धा ऐकायची आहे। तर ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।